सकाळी उठल्यानंतर दादू पण उठला 5 मिनिटांनी लगेचच. आणि मी आवरून बसलेलीच होती अंघोळ करून, नाश्ता काय करायचा विचार करत. आणि तेवढ्यात दादू उठला. 5 मिनटं बसली दादूकडे आणि टुटूकडे. तिला शाळेला सुट्टी होती कारण की तिची पिकनिक गेलेली होती आणि एवढ्या थंडीत काही मी तिला पिकनिकला पाठवणार नव्हती. तसं पण मी तिला पहिलीपासून काही पिकनिकला पाठवलंच नाही. आणि त्याच्यानंतर इथं मेथीचे पराठे करायला घेतले. पहिले चहा घेऊन घेतला कारण की चहा घेतल्यानंतर चांगली एनर्जी येते, उत्साह येतो कामाचा. मेथीचे पराठे करून पीठ मळून ठेवलं. आणि हे माझे छोटे मोठे बघा अशा वस्तू बनवायला आवडतात. तर मी वेळात वेळ काढून असं बनवत असते. आपली आवड निवड जोपासायची असते. वेळ तर कुणाला असतो, तरी पण वेळात वेळ काढून बनवायचा. त्यासाठी मी पण असं काही छोटं मोठं बनवत असते. इथं मेथीचे पराठे घेतले लाटायला. पोरांना म्हटलं होतं तुम्हाला मी गरम गरम बनवून देते, तुम्ही खावा. पण माझी टुट्टू किती समजदार आहे, ती मला बोलली नको मम्मी सगळेच बनवून घे, आपण एकत्रच बसून खाऊया. मग त्यांना म्हटलं ठीक आहे चालेल. आणि इथं नाश्ता वगैरे करताना बघा थोडे तिखटच बनवले होते कारण की ना मुलं पाणी पित नाही. आणि पाणी न पिल्यामुळे ना शरीरामध्ये नाही का त्रास होतो त्यांना पोटाचा वगैरे. त्यामुळे ना मग थोडे तिखट बनवले, त्यामुळे पाणी पण शरीरात जास्त जातं. आणि छोट्या मोठ्या घरातल्या कामासाठी पण आम्ही घराच्या बाहेर पडतो बघा. लाईट बिल भरायला चाललो आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.